काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्या आमदारकीला आज वर्षपूर्ती झालेली आहे आणि त्यानिमित्तच धंगेकरांकडून आज कसबा मतदारसंघात कृतज्ञता रॅलीचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। आज सकाळपासून मतदारसंघातील अनेक लोकांच्या भेटीगाठी जे आहेत ते धंगेकरांनी सुरू केलेल्या पाहायला मिळतात। रॅलीचं आयोजन खरं तर करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः रवींद्र धंगेकर आहेत। वर्षपूर्तीचं खरं तर अभिनंदन तुमचं। आज वर्षपूर्ती झालेली आहे आणि सकाळपासून तुम्ही कृतज्ञता रॅली करतात, काय यामागचा नेमका उद्देश होता या रॅलीचा आणि आज कसा दिवसभराचा हा सगळा हे असणार? आज 1 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत। मी कसबा विधानसभा मतदारसंघात सगळ्या नागरिकांचे आभार मानण्यासाठी भेटतोय की ते आहेत म्हणून मी आहे, त्यांनी आशीर्वाद दिले म्हणून मी लोकप्रतिनिधी आहे। गेली माझ्या 25-30 वर्षाच्या सामाजिक जीवनामध्ये ह्या पुणेकरांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवलेला आहे आणि त्या विश्वासाला पात्र ठरून लोकांनी मला आशीर्वाद दिलेले आहेत। माझ्या 9 निवडणुका झाल्या आणि 9वी निवडणुकीमध्ये मला भरघोस मतं लोकांनी दिली, त्यामुळेच माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आज विधानसभेमध्ये काम करतोय आणि हे सगळे कसबा मतदारसंघातील आणि पुणेकरांचे आशीर्वाद आहेत। त्या आशीर्वादाच्या जोरावर मी आता काम करतोय। पण काय नागरिकांचा प्रतिसाद आहे? कारण लोकसभा निवडणूक देखील तोंडावर आहे, विधानसभा आहे 2024। काय नागरिकांचा प्रतिसाद भेटतोय तुम्हाला सकाळपासून? काय नागरिकांचं म्हणणं आहे कसबा विधानसभा मतदारसंघातल्या? मी पुणेकरांचा लाडका सुपुत्र आहे, त्यामुळे मी त्यांच्या कुटुंबातला आहे। निवडणूक म्हणजे हार जीत पैसा, त्याच्या पलीकडे असतं माणूसपण आणि तेच मी जपतो। म्हणजे निवडणुका येतील जातील, पैसा येईल जाईल, पण माणसं जपली पाहिजे आणि ती माणसं वर्षानुवर्ष मी जपत आलो। माझं नेहमीचंच वाक्य आहे ते, हार जीत पैसा, त्याच्या पलीकडे माणूसपण आणि ते माणूसपण जपतो। त्यामुळे मी कधी लोकांना भेटलो तर नावखा वाटत नाही, आपला माणूस वाटतो। मी कुटुंब म्हणून काम करतो। एकीकडे तुम्ही रॅली काढलीत आमदार साहेब, दिवसभर आज तुम्ही मतदारसंघात फिरतायत, पण पुणे भाजपकडून टीका अशी केली जाते, ट्विट केलेलं आहे, 1 वर्ष गुन्हेगारीचे 1 वर्ष खोटारडेपणाचे। भाजपकडून असं म्हटलं जाते की गुन्हेगारीला प्रवृत्त करणाऱ्या, शिवीगाळ करणाऱ्या आणि मतदारसंघाच्या बाहेरच्या विषयावर बोलणाऱ्या आमदाराच्या वर्षपूर्ती झाली। भाजपच्या आमदारांनी गोळीबार केला, जेलला गेला। काल विधानसभेमध्ये भाजप प्रणित सगळं सरकार आहे, त्याच्यामध्ये एक मंत्रीने एक आमदार मारामारी झाली आणि रोज जे बोलतात त्यांची पार्श्वभूमी बघा आणि ह्या पार्श्वभूमीवर त्यांचे सगळं जे चाललंय ते बघा। मी सातत्यानं भांडणं करतो, पण जनतेच्या हक्कासाठी जे भारतीय जनता पार्टीची लोक प्रशासकीय लोकांबरोबर हातात हात घालून पुणेकरांना लुटण्याचं काम करतात, त्या लुटण्याला विरोध करतो। म्हणून मी त्यांच्या दृष्टीने वाईट असेल, पण जनतेच्या दृष्टीने मी कार्यकर्ता आहे। कारण शेवटी प्रशासन ही भारतीय जनता पार्टीची लोक ज्या पद्धतीनं ह्या महानगरपालिकेची तिजोरी लुटण्याचं काम करतात आणि त्याला मी विरोध करतो, म्हणून मी वाईट। पण जनतेला हे सगळं माहिती आहे, ह्या महानगरपालिकेमध्ये रोज एक टेंडर सेट होत असतं आणि हे टेंडर सेट करणारी हीच मंडळी असतात। स्टँडिंग कमिटीचे चेअरमन, स्टँडिंग कमिटीचे सदस्य, महापौर यांनी आत्तापर्यंत ह्या महानगरपालिकेची तिजोरी लुटलेली। आज पुणे शहरामध्ये पायाभूत सुविधा बघितल्या असेल, दयनीय अवस्था आहे, मेट्रो पळत नाही आहे, प्रदूषण आहे पुण्यामध्ये, आज जलपर्णी वाढलेली आणि मग बोलणारा माणूस वाईट आहे। पण ते म्हणतात की असे आमदार पुणेकरांच्या नशिबी आले हे वाईटच, कारण वर्षपूर्तीची एकतर तुम्ही रॅली काढली आणि तिकडून टीकेवर टीका केली जाते, गुंड आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलून। त्यांच्या बोलण्याला अर्थ आहे का? पडलेले उमेदवार आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलायचं? विषय असा आहे की जनतेने त्यांना नाकारलंय, अजून त्यांनी काम केलं पाहिजे, जनतेमध्ये आलं पाहिजे। माझ्यावर टीका करून त्यांना लोक मत देणार नाहीत, त्यांनी काय काम करायचं ते आता त्यांनी ठरवलं पाहिजे आणि विरोधक हा बोलणारच आहे। कारण आज महाराष्ट्रामध्ये जनतेने ज्या पद्धतीनं माझ्यावर प्रेम केलं आणि आज ह्या निवडणुकीमध्ये अख्खा महाराष्ट्र माझ्यासाठी प्रचाराला आला होता आणि त्याचंच त्यांच्या मनामध्ये सल आहे आणि त्यांना भविष्यामध्ये हा मतदारसंघ त्यांच्या हातनं गेलेला आहे, त्याचं त्यांना दुःख आहे। त्या नैराश्य भावनेतून अजून ते बाहेर पडलेले नाहीत। शेवटचा प्रश्न, खरं तर आमदारकीला वर्षपूर्ती झाली आहे, पण आता लोकसभा आहे खरं तर आणि लोकसभेची देखील तयारी काँग्रेसकडून केली जाते। पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ आहे, तुम्ही देखील इच्छा बोलून दाखवल्या, या वर्षपूर्तीनिमित्त काय मागाल पक्षाकडे? मी कार्यकर्ता आहे, मी गेली 25-30 वर्ष माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये मी सातत्यानं जनता हेच माझा परमेश्वर हे डोळ्यासमोर ठेवून काम केलेलं आहे आणि माझ्या रक्तातच आहे। मी क्षत्रिय, छत्रपतींचा वारसा लाभलेला मी, त्यामुळे लढणं हे आपल्या रक्तात आहे। निवडणुका लढणं आणि जिंकणं किंवा हारणं ह्याच्या पलीकडे लढणं हे लढणं आपल्या रक्तात आहे।
त्यामुळे लढणार, मला पार्टीने जर आदेश दिला तर मी लढणार. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आहेत. खरं तर वर्षपूर्ती त्यांची होती आणि नागरिकांच्या सगळ्या भेटीगाठी ते आज सकाळपासून घेत आहेत. रॅलीचं, कृतज्ञता रॅलीचं खरं तर आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मतदारसंघातल्या सगळ्या नागरिकांना ते आज भेटत आहेत, त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. कृतज्ञता रॅली निमित्तानं मी या सगळ्या नागरिकांना आज दिवसभर भेटणार आहे. दिवसभर आज ते कसबा मतदारसंघात असणार आहेत आणि त्या निमित्तानं, या वर्षपूर्ती निमित्तानं कृतज्ञता रॅलीचं आयोजन देखील रवींद्र धंगेकरांकडून करण्यात आलेलं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.